नमस्कार. आज नमस्कार. जन आधारच्या लेक्चर सिरीज मध्ये जे ऑनलाईन लेक्चरर आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत ते एन.व्ही. वूड सर यांचं आज जन अदालत लेक्चर सिरीज मध्ये मी स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या लेक्चर सिरीजला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून शहरातून एकूणही आपले वकील बंधू भगिनी आपल्या लेक्चरसाठी लॉग इन होत आहेत किंवा जॉईन करतायत. त्यांना एक रिक्वेस्ट आहे, जॉईन करताना आपण आपला ऑडिओ आणि व्हिडिओ असे दोन्ही ऑप्शन्स जे आपल्याला समोर दिसत आहेत ते ऑप्शन्स कॅमेरा आणि माईक दोन्ही गोष्टी बंद करून जॉईन करावं, म्हणजे लेक्चरमध्ये डिस्टर्ब त्याचा होत नाहीये. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आजचे जे वक्ते आहेत माननीय एन.व्ही. वूड सर यांचा परिचय करून देण्यासाठी म्हणून मी आमचे सहकारी वकील ॲडव्होकेट नेहा दिघे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या जे वक्ते आहेत त्यांचा परिचय करून द्यावा. हॅलो. ओके मॅडम. मी ॲडव्होकेट नेहा दिघे. आपल्या सगळ्या वकील बंधू भगिनींच्या कायदेविषयक ज्ञानात भर घालण्यासाठी जन अदालत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या या व्याख्यान मालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर, आपलंही स्वागत. आपल्या या आजच्या उपक्रमासाठी आपल्याला एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व आज वक्ते म्हणून लाभलेले आहेत. तर त्यास सर एन.व्ही. वूड सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. सरांनी नागपूर विद्यापीठातून आपलं BSc LLB असं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 1978 पासून सर प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट म्हणून कार्यरत आहेत. पुढे सरांनी ॲडिशनल गव्हर्नमेंट प्लीडर म्हणून 1983 ते 1986 काम केलेलं आहे. 1989 मध्ये सर नोकरी झाले. पुढे स्टेट ॲडव्होकेट कॉन्फरन्स नाशिक येथे 2020 मध्ये सरांना सिनियर ॲडव्होकेट डेझिग्नेशन मिळाले आहे. आणि सरांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. 1993 मध्ये सरांनी जे पुस्तक लिहिलं ते आहे क्रुएल्टी अगेन्स्ट हजबंड, जे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून ए ग्रेड लायब्ररीसाठी सिलेक्ट झालं आणि लिस्ट ऑफ इंटरनॅशनल बुक्स मध्ये 2005 मध्ये ते एनलिस्ट झालेलं आहे. सरांचं दुसरं पुस्तक वर्ल्ड मॅरेज अँड डिवोर्स लॉ हे 5 मे 2023 रोजी प्रकाशित झालं. हे पुस्तक स्टेट ॲडव्होकेट कॉन्फरन्स उस्मानाबाद येथे सुप्रीम कोर्ट जस्टिस श्री भूषण गवई सरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. सरांनी कायद्याशी निगडीत विविध विषयांवर अनेक ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत. त्याबरोबर सरांनी FM रेडिओवर देखील कायद्याविषयक व्याख्यान दिलेलं आहे. आज सर आपल्याला ज्या विषयावर व्याख्यान देणार आहे तो विषय आहे वर्ल्ड मॅरेज अँड डिवोर्स लॉज. सर, मी आपलं या व्याख्यानमालेत स्वागत करते आणि आपल्याबद्दल आता इतकं सगळं जाणून घेतल्यानंतर आम्हाला तुमच्याकडून ऐकण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि मी विनंती करते की आपण आपलं लेक्चर सुरू करावं. थँक्यू. नमस्कार. माय हार्टी ग्रीटिंग्स टू ऑल माय advocate friends. I am very thankful to Jan Adalat Sanstha, which since last several years are continuing online lecture series on various legal topics. I express my special thanks to my friend Advocate Nevase Sahib for giving me opportunity to speak on this topic, world marriage and divorce laws. माझं हे पुस्तक जे आहे ते इंग्रजीमध्ये आहे आणि नेवासे साहेबांशी माझं सकाळी बोलणं झालं तर त्यांना मी म्हटलं किंवा मी इंग्रजी भाषेमध्ये बोलायचं की मराठी भाषेमध्ये, तर त्यांनी मला म्हणाले की आपला जो श्रोता वर्ग आहे तर त्या श्रोत्या वर्गापर्यंत आपलं म्हणजे विचार पुस्तकाबद्दलची माहिती पोहोचली पाहिजे, तर आपण शक्यतोवर मराठीमध्ये बोला, मराठी इंग्लिश दोन्ही याच्यात. तर ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6 आहे, ओवी 14वी आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे ओवीमध्ये किंवा माझा मराठाची बोलू कौतुके
परी अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविना. मराठी भाषा ही देखील प्रतिभावान भाषा आहे आणि ह्या मराठी भाषेचा मला अभिमान आहे. मी आजचं लेक्चर मराठी भाषेतच देणार आहे, जरी माझं पुस्तक इंग्लिशमध्ये असलं तरी. आजचा जो विषय आहे की वर्ल्ड मॅरेज अँड डायव्होर्स लॉज, तर आपल्या मॅरेज ही जे विवाह संस्था आहे ही फार पुरातन काळापासून आहे, फार पुरातन काळापासून. आणि आपल्या जगामध्ये एकूण 195 देश आहेत आणि हे 5 खंडामध्ये विखुरलेले आहेत, जसं आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. तर आता आपला आजचा हा श्रोता वर्ग हा सुज्ञ वकील आहे आणि त्याला भारतामध्ये जे विवाह कायदे आहे, जसं मुख्यत्वे करून हिंदू मॅरेज ऍक्ट हा कायदा, कारण की ह्या ठिकाणी भारतामध्ये हिंदू लोकांची संख्या जास्ती आहे, ही साधारणपणे 80% आसपास येते. आणि हिंदू मॅरेज ऍक्ट जो आहे हा 1955ला झाला, म्हणजे पारित करण्यात आला. त्यानंतर भारतामध्ये दुसरा एक प्रचलित लॉ आहे, स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या ह्या ठिकाणी स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे, इंडियन डायव्होर्स ऍक्ट आहे, पारसी मॅरेज ऍक्ट आहे. कारण की आपल्या भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, जैन, शीख, पारसी इत्यादी अनेक धर्माची लोक आहेत. आता हा जो विवाह संस्था ही फार पुरातन काळापासून आहे. काल परत्वे, देश परत्वे आणि भौगोलिक स्थिती परत्वे आणि धर्म परत्वे थोडाफार फरक विवाह आणि घटस्फोट संबंधी सर्व ठिकाणी आढळतो. प्राचीन काळी घटस्फोटाला मान्यता नव्हती, परंतु आता मात्र ह्या मागील 100 वर्षाच्या काळापासून घटस्फोटाला हळूहळू मान्यता मिळत गेलेली आहे. आता ह्या जगामध्ये 195 देश आहेत आणि त्या 195 देशमध्ये ह्या 4200 धर्म पंथ आहेत. आता येथे अनेक मुख्य धर्म आहेत, या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारसी, ज्युडिझम, बहाई, शिंतो, ताओइझम, झोरेस्ट्रियम, कन्फ्युशियस हा चीन मधला आहे, शिंतो हा जापान मधला आहे, ताओइझम आहे, असे अनेक आहेत. आता मी ह्या माझ्या पुस्तकामध्ये 5 खंडातल्या 80 देशाची विवाह संस्था, त्यांचे विवाह आणि त्यांचे घटस्फोट ह्या विषयीचं मी विवेचन केलेलं आहे. आणि त्या विवेचनामध्ये आपले भारतीय मॅरेज अँड डायव्होर्स लॉज आहे त्याच्याशी मी तुलनात्मक त्याचं विवेचन केलेलं आहे. आता आपण बघूया, विवाहाचे प्रकार अनेक आहेत, जसे मोनोगोमी आहे, पोलोगोमी आहे, एंडोगोमी, कस्टमरी रिलीजियस मॅरेज, फॉर्मलाइज मॅरेज, डेट बेट मॅरेज, कॉलोनियल मॅरेज, उर्फी मॅरेज, कॉन्कुबाइन युनियन मॅरेज, फ्री युनियन मॅरेज, गे मॅरेज अँड सेम सेक्स मॅरेज ऑल्सो, असे अनेक प्रकारचे आहेत मॅरेजेस. आता जगामध्ये जे एकूण घटस्फोटाचे जे प्रकार आहेत ते देखील बरेच आहेत. मुख्यत्वे करून हा घटस्फोट फॉल्ट बेस्ड आहे, दुसरा प्रकार आहे नो फॉल्ट बेस आहे. परंतु इतरही अनेक डायव्होर्सचे प्रकार आहेत, ज्यामध्ये फॉल्ट डायव्होर्स, नो फॉल्ट डायव्होर्स, ग्रे डायव्होर्स, सिल्वर डायव्होर्स, डायमंड डायव्होर्स, इलेक्ट्रॉनिक डायव्होर्स, ईमेल डायव्होर्स, कोरोबोरेटिव्ह डायव्होर्स, मेडिएटेड डायव्होर्स, कन्सेंट डायव्होर्स, एक्स्ट्रा ज्युडिशियल डायव्होर्स, फास्ट डायव्होर्स अँड नोटरी डायव्होर्स, अशा प्रकारचे देखील प्रकार आहेत. तर ह्या सर्वांचं विवेचन माझ्या या पुस्तकामध्ये आहे. आता ज्या ठिकाणी घटस्फोट नाहीत ते देश अपवादात्मक आहेत. तर हे 2 देश आहेत, फिलिपिन्स आणि व्हॅटिकन सिटी. त्या ठिकाणी फक्त ॲनलमेंट ऑफ मॅरेज
ॲनलमेंट ऑफ मॅरेज म्हणजे विवाह शून्य, ज्याला आपण नल अँड व्हाईट डिक्लरेशन देण्यात येतं की ते विवाह शून्य गैरकायदेशीर असं ते जाहीर करतात. आणि त्याचा परिणाम असा होतो ॲनलमेंट ऑफ मॅरेजचा किंवा तो विवाह झालाच नव्हता आणि त्याला गतकालीन प्रभाव देण्यात येतो, ज्याला आपण रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणतो. आता आपण वळूया किंवा जागतिक स्तरावर विवाह योग्य वय काय आहे. तर पूर्ण जगाचा जर आपण अभ्यास केला तर असं दिसतं की सर्वसाधारणपणे मुलींकरता 18 वर्ष आणि मुलांकरता 21 वर्ष, परंतु काही देशांमध्ये मुलींकरता साधारणपणे 15 वर्ष आणि मुलांकरता 18 वर्ष अशी ही वयाची वयोमर्यादा आहे. आपल्या भारतामध्ये विवाह योग्य वय हे मुलीचं 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि मुलाचं वय 21 वर्ष पूर्ण पाहिजे. आता तुम्ही ह्या विवाह कायद्याशी सुपरिचित आहात म्हणून मला भारतातल्या जे विवाह कायदा आहे त्याच्या संबंधी काही जास्त माहिती सांगण्याची मला गरज वाटत नाही. तरी परंतु मी थोडक्यामध्ये हिंदू विवाह कायदा जो आहे तर ह्या ठिकाणी विवाहाच्या अटी काय असतात तर दोघेही अविवाहित असावी आणि त्यांचा विवाहापूर्वीचा जोडीदार हयात नसावा, मुलीचे कायदेशीर वय 18 वर्ष पूर्ण असावे, मुलाचे कायदेशीर वय 21 वर्ष पूर्ण असावे, दोघांचे मानसिक स्वास्थ्य ठीक असावे व ते स्वतः विवाहास संमती देण्यास समर्थ असावे, तसेच ते एकमेकांचे सपिंदास नसावे. सपिंदास म्हणजे दोघांची पूर्वज एक नसावे. जसं आता त्यामध्ये वडिलांकडील 5 पिढ्या आणि आईकडील 5 पिढ्या याचा समावेश होतो, कारण की अशा नात्यातले जे विवाह संबंध आहेत तर ते त्याज्य मानल्या जातात. त्यानंतर आपण स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणजे ज्याला आपण विशेष विवाह कायदा म्हणतो, त्याच्यामध्ये साधारणपणे ह्याच विवाहाच्या अटी आहे किंवा वधू मुलगीचं वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे, मुलग्याचं वय 21 वर्ष पूर्ण पाहिजे, दोघेही मनाने सशक्त असावे म्हणजे त्यांना सारासार विचार करता आला पाहिजे, योग्य निर्णय घेण्याची त्यांची मनाची क्षमता असावी, त्यांना मानसिक आजार नको किंवा ते मानसिक आजाराने त्रस्त नको आणि दोघांची पूर्वज एक नको. आता ह्या भारतातील विवाह कायद्याविषयी हिंदू मॅरेज ऍक्ट म्हणा की स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला 37 नातेसंबंध जे आहेत ते विवाह त्याज्य आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये विवाह होत नाही. भारतामध्ये एक आदिवासी देखील एक कम्युनिटी आहे. ह्या आदिवासीची व्याख्या कुठेही केली नाही आपल्या भारतामध्ये, त्यांना फक्त शेड्यूल ट्राईब म्हणण्यात येतं. आता ह्या आदिवासींना हिंदू विवाह कायदा लागत नाही. त्याला कारण असं आहे की भारतीय संविधानाच्या कलम 25 नुसार यांना हिंदू विवाह कायदा लागत नाही असे आपल्या उच्च न्यायालयाचे बरेचसे निर्णय आहेत. आता भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 5 व 6 नुसार आदिवासींना आपले विवाह विषयक कायदे ते करू शकतात. आदिवासींमध्ये गोटुल नावाची एक प्रथा आहे, एक गोटुल नावाची एक संकल्पना आहे ज्याच्यामध्ये आदिवासी मुलं मुली आपला जोडीदार स्वतःच्या मताने निवडतात. आदिवासीमध्ये देखील एक गणपंचायत संस्था आहे आणि भारतीय संविधानाच्या मध्ये असं त्यात नमूद आहे की ही गणपंचायत संस्था अशा कोणत्याही प्रकारचा विपरीत विवाहिक कायदा करू शकत नाही जो भारतीय संविधानाच्या विपरीत असेल. आदिवासींमध्ये जात प्रथा नाही आहे, त्यांच्यामध्ये चातुर्वर्ण नाही आहे, परंतु आदिवासींमध्ये पुरुष व महिलांचा मान सारखाच आहे. ते देवपूजा करीत नाही, त्यांचं मंदिर नाही आहे, निसर्ग हाच त्यांचा देव आहे आणि ते वृक्षाची पूजा मात्र करतात. आता भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालीत, परंतु आदिवासींकरता वेगळा विवाह कायदा, वारसा हक्क कायदा, बहुपत्नी विरुद्धचा कायदा, दत्तक कायदा, मालमत्तेविषयीचा कायदा असे कायदे आतापर्यंत आदिवासींकरता झालेले नाही. परंतु आदिवासी जमात ही भारतातच आहे असं नाही, तर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका येथील आदिवासींकरता युनोचे जे चार्टर आहे त्यानुसार आदिवासींना इंडिजेनियस
असं स्टेटस मिळालेलं आहे. आता इंडिजिनियस म्हणजे काय, तर एका विशिष्ट भौगोलिक भागात समूहाने राहणारे आदिवासी लोक, त्यांना इंडिजिनियस म्हणतात. आता आदिवासींमध्ये घटस्फोट पद्धती नाही, तसेच त्यांच्यामध्ये सतीसारखी वाईट प्रथाही नाही, परंतु त्यांच्या प्रथेमध्ये बहुपत्नी ही प्रथा आहे. आता विशेष गोष्ट अशी आहे की काही विशिष्ट आदिवासी जमातीमध्ये भाऊ हा भावाच्या विधवेशी लग्न करू शकतो. तसेच विधवा ही पतीच्या अविवाहित भावाशी देखील पुनर्विवाह करू शकते, परंतु एका अटीवर. ती अट अशी आहे की त्या अविवाहित भावाने प्रथम अन्य बाईशी विवाह करावा, नंतर ह्या विधवेशी विवाह करावा. इतकी त्याच्यामध्ये म्हणजे आदिवासींमध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे. आता आपण बघूया की हा हिंदू विवाह कायदा आहे, हा भारताव्यतिरिक्त जगातल्या फक्त 2 देशामध्ये आहे. आता परंतु त्या 2 देशामध्ये नेपाळचा समावेश नाही. तर हा अशा प्रकारचा हिंदू विवाह कायदा पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये आहे, या 2च देशामध्ये आहे. पाकिस्तानमध्ये सन 2012 मध्ये पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश इफ्तिकार मोहम्मद चौधरी यांनी स्वतः दखल घेतली की पाकिस्तानातील हिंदूचे विवाह नोंदणीचा कायदाच नाही, म्हणून हिंदूंना पासपोर्ट आणि कॉम्प्युटराइज नॅशनल आयडेंटिटी कार्ड मिळत नाही. आणि म्हणून 26/9/2006 ला हिंदू मॅरेज बिल पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये एकमताने पारित करण्यात आलं. पाकिस्तानमध्ये आजच्या जनगणनेनुसार पाकिस्तानमध्ये 1.5 ते 2% फक्त हिंदू राहिलेली आहेत. आणि 26/9/2016 ला हिंदू मॅरेज बिल पारित केल्यानंतर हिंदू विवाह कायदा 2017 हा पाकिस्तानमध्ये अस्तित्वात आला. परंतु त्या अगोदर पाकिस्तानातील सिंध प्रांतमध्ये त्याही पहिले 2016 मध्ये हिंदू विवाह नोंदणी कायदा 2016 हा अस्तित्वात होता आणि आताही तो अस्तित्वात आहे. पण ह्या कायद्यामध्ये घटस्फोटाची तरतूद नाही आहे. 9 मार्च 2017 ला पाकिस्तान हिंदू विवाह कायदा अस्तित्वात आला आणि त्यामध्ये विवाहाची व्याख्या थोडी अलग प्रकारे करण्यात आली. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बा युनियन ऑफ हिंदू मेल अँड हिंदू फिमेल whose marriage is solemnized under this act. अशा प्रकारे त्यांनी विवाहाची फार सोपी भाषा केली. and includes marriage solemnized before commencement of this act in accordance with law, religion and customs having force of law relating to Hindu persons. त्यामध्ये पुन्हा व्यवस्था केली आहे. पण इथं शादीपत्र हा एक शब्द वापरला जातो. शादीपत्र म्हणजे विवाह प्रमाणपत्र. परंतु हा पाकिस्तानी हिंदू मॅरेज ऍक्ट हा हिंदू आणि गैर हिंदू विवाहास मान्यता देत नाही. हा एक मोठा फरक आहे भारतातला हिंदू विवाह कायदा आणि आपल्या पाकिस्तानचा कायदा. पाकिस्तानच्या हिंदू विवाह कायद्यामध्ये दोन्ही वर वधू हे 18 वर्षाचे पूर्ण असावेत असं बंधन आहे. आपल्याकडे फक्त वधू 18 वर्षाची असावी आणि वर हा 21 वर्षाचा पूर्ण असावा असा आहे. हा एक थोडा मायनर फरक आहे. तसंच विवाह झालेल्या वर वधूवर पुन्हा एक बंधन पाकिस्तानमध्ये आहे. त्यामध्ये असं आहे की बा बोथ पार्टीज आर प्रोहिबिटेड फ्रॉम बिईंग इन एनी सॉर्ट ऑफ एन इलिगल ऑर अडल्टरस रिलेशनशिप ॲज फॉरबिडन बाय देअर लॉ, रिलिजन अँड कस्टम. म्हणजे त्यांनी हिंदू जे विवाह करतील तर त्यांनी कोणत्याही प्रकारचं गैरकायदेशीर किंवा विवाह बाह्य संबंध ठेवू नये, जे कायद्याच्या विपरीत आहे असे त्याच्यावर बंधन टाकलेलं आहे. आता त्या ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिप हा कन्सेप्ट पाकिस्तानात नाही आहे. भारतात मात्र ह्या कन्सेप्टला, लिव्ह इन रिलेशन कन्सेप्टला मान्यता आहे. पाकिस्तानमध्ये विवाह झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत विवाह नोंदणी करणं अगदी बंधनकारक आहे. आता हा आपण विवाहाबद्दल पाहिलं,
आता पाकिस्तानच्या हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये डायव्होर्सची काय स्थिती आहे, तर व्हाईट अँड व्हायडेबल मॅरेज आहेत. त्याच्यातले जे ग्राउंड्स आहेत ते त्यांचे असे आहे किंवा मॅरेज हॅज नॉट बीन कंज्युमेटेड ओविंग टू इम्पॉर्टन्स ऑफ रिस्पॉन्डंट, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा ग्राउंड आहे मॅरिड बिफोर 18 years ऑफ एज. तीसरा है कंसेंट ऑफ पेटिशनर वाज ऑब्टेन्ड बाय फोर्स अंडर कोर्शन और बाय फ्रॉड. चौथा है रिस्पोंडेंट वाज एट द टाइम ऑफ मैरिज प्रेग्नेंट बाय समवन अदर दॅन द पेटिशनर. हे 4 थर्ड ग्राउंड्स आहेत ज्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये डायव्होर्स म्हणजे वाईड अँड अवॉइडेबल मॅरेज हे ग्राउंड्स आहेत. परंतु पाकिस्तानच्या ह्या हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये डायव्हर्स हा शब्द वापरलेला नाही आहे. त्याऐवजी त्यांनी टर्मिनेशन ऑफ मॅरेज हा शब्द वापरला डायव्हर्सच्या ठिकाणी. आता इतर जे ग्राउंड आहे डायव्हर्सचे तर ते असे आहेत की ट्रीटेड विथ क्रुएल्टी, डेझर्टेड फॉर 2 years, कन्व्हर्टिंग टू सम अदर रिलीजन, अनसाउंड ऑफ माइंड वगैरे. त्यानंतर त्या कायद्यामध्ये डायव्होर्स बाय म्युच्युअल कन्सेंट हा देखील एक कन्सेप्ट आहे आणि त्यांना फ्रेश मॅरेज करता येतं आफ्टर सेपरेशनच्या 6 महिन्यानंतर. त्या अगोदर जर समजा रिमॅरेज केलं तर 6 महिन्याचं पनिशमेंट आहे. आता आपण बांगलादेशकडे वळूया. बांगलादेशमध्ये 18/9/2012 बांगलादेश संसदेने हिंदू मॅरेज रजिस्ट्रेशन बिल पास केलं. त्यानुसार तिथल्या जिल्हा आणि तालुका मध्ये वार्डनिहाय हिंदू मॅरेज रजिस्ट्रार नियुक्त केलेत. त्या ठिकाणी वयोमर्यादा विवाह संबंधी अशी आहे, मुलगी 18 वर्ष आणि मुलगा 21 वर्ष. त्यानंतर त्यांनी दुसरा एक कायदा पास केला, स्पेशल मॅरेज ऍक्ट 1872, म्हणजे तो जुनाच आहे परंतु तो तिथे लागू आहे. आता बांगलादेशमध्ये मात्र हिंदूंना घटस्फोट घेता येत नाही, परंतु हिंदू विवाहित स्त्रीला नवऱ्यापासून अलग राहता येतं, पोटगी मागता येतं, ते सर्व अधिकार मात्र दिलेले आहेत. जर तिच्या नवऱ्याला असाध्य रोग झाला असेल तर ज्या स्त्री कारणीभूत नाही तर ती अशी स्त्री नवऱ्यापासून घटस्फोट घेऊ शकते. तिला क्रूरतेची वागणूक दिल्यास, तिच्या जीवाला धोका असल्यास, तिला टाकून दिलेले असल्यास, किंवा पतीने पुनर्विवाह केला किंवा पतीने धर्मांतर केले असेल तर इत्यादी गोष्टी आहे, किंवा तो पती दुसऱ्या स्त्री सोबत राहत असेल, परस्त्री सोबत राहत असेल, किंवा ती स्त्री दुसऱ्या पुरुषांसोबत राहत असेल तर ह्या मुद्दे डायव्होर्ससाठी आहेत. आता आपला शेजारचा देश आहे नेपाळ. नेपाळ हा हिंदू बहुल राष्ट्र आहे, परंतु त्या ठिकाणी हिंदू मॅरेज ऍक्ट नाही आहे. तर त्या ठिकाणी नेपाळ विवाह कायदा आहे. त्या ठिकाणी विवाहाची एक अट आहे की वर वधूमध्ये 7 वर्षापेक्षा जास्त अंतर नको. आपल्या भारतामध्ये आपल्या हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये वयाबद्दल काही असं बंधन नाही आहे. कोणची स्त्री 18 वर्षाच्या वर असेल, किती वर्षाची असेल, किंवा पुरुष 21 वर्षाचा किंवा किती वर्षाचा असेल, 70, 80, 90 तरी तो लग्न करू शकतो. परंतु नेपाळमध्ये मात्र याच्यावर प्रतिबंध आहे की नियोजित वरवधूमध्ये 7 वर्षापेक्षा जास्त अंतर नसावं. तसंच तिथे नोंदणी विवाह पद्धती आहे आणि तिथे विवाह अधिकारी आहेत. तर तिथला विवाह फार सिंपल आहे. तिथले वरवधू एक अर्ज करतात शपथेवर की बा आम्हाला हा विवाह करायचा आहे आणि तिथलं विवाह प्रमाणपत्र देण्यात येतं. आता आपण नेपाळमध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की ही जे वधू राहते तर हिचं जास्तीत जास्त वय देखील हे 45 वर्षापेक्षा ती मोठी नसावी आणि वर हे 50 वर्षापेक्षा देखील मोठे नसावे. इथे वयोमर्यादा मात्र त्यांनी निर्धारित केलेली आहे. तशा प्रकारची वयोमर्यादा आपल्या भारतातल्या हिंदू विवाह कायद्यामध्ये नाही आहे. तिथला जर विधवा बाईला जर रिमॅरेज करायचं असेल तर तिचं वय 35 वर्षाच्या खाली असावं आणि तिला मूल नसावं. तसाच जो विधूर आहे
त्याचं वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावं आणि त्याला मूल नसावं, ह्या अटी आहेत. त्यानंतर आपण भूतानकडे येऊया. भूतानकडे एक मॅरेज ऍक्ट ऑफ किंगडम आहे. त्यामध्ये भूतान नागरिक आणि भूतानमध्ये राहणारी इसम यांना लग्न करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. तेथे जात, धर्म, लिंग, संपत्ती, पेहराव असा काही भेद नाही आहे. त्या ठिकाणी मात्र वयाची मर्यादा ही 18 वर्ष दोघांसाठी आहे. आणि भूतानमध्ये फक्त 3 वेळाच फक्त मॅरेज करता येतं. चौथा मॅरेज तिथे अलाउड नाही आहे. आणि विधवा स्त्रीला 1 वर्ष वाट बघावी लागते. आणि तिथल्या भूतानमध्ये तिथल्या प्रथेनुसार स्त्रीला एकच कायदेशीर पती ठेवता येतो, परंतु ती स्त्री अनेक पुरुषांशी लग्न करू शकते, अनेकांशी ती विवाह संबंधात राहू शकते. हा एक मोठा फरक आहे. आणि त्यामुळे भूतानमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स जास्ती आहे आणि डोमेस्टिक व्हायलन्सच्या देखील तिथे केसेस जास्ती आहे. आता आपण चायनाकडे जर वळलं तर चायनामध्ये काय पोझिशन आहे तर त्याच्याबद्दल मी थोडा उहापोह करू इच्छितो. चायनामध्ये मॅरेज लॉ 1980 चा कायदा आहे आणि त्या ठिकाणी मॅरेजच्या बद्दल नेकेड मॅरेज आणि फ्लॅश मॅरेज असे 2 प्रकार आहेत. नेकेड मॅरेज म्हणजे ज्यामध्ये हुंडा नसतो, साध्या पद्धतीने लग्न केल्या जातं, कोणाचीही म्हणजे बळीजाव नसतो, साध्या पद्धतीने लग्न केलं त्याला नेकेड मॅरेज म्हणतात. आणि फ्लॅश मॅरेज म्हणजे ओळखीच्या संबंधातून एकाएकी केलेले लग्न, ज्याच्यामध्ये लग्न त्या वर वधूचे पालकच ठरवतात, आई वडील ठरवतात आणि ते लग्न जे होतं तात्काळ त्याला फ्लॅश मॅरेज म्हणतात. आता तायवान देश हा चायनाच्या बाजूलाच आहे. काही ठिकाणी मॅरेजेसची सिस्टीम आहे आणि सर्वसाधारणपणे चायना आणि तायवान हे बौद्ध संस्कृतीचे देश आहेत. त्यांच्यामध्ये साधारणपणे मॅरेजेसचं वय आणि परदेशातले जर आपण बघितले तर मॅरेजेसचे अटी आणि डायव्हर्सच्या अटी ह्या साधारणपणे कॉमनच आहे. आता आपण थोडं जरा युरोप खंडाकडे वळूया. युरोपमध्ये इंग्लंड आणि वेल्स हे आहे. तर त्या ठिकाणी सेम सेक्स मॅरेजेस हे लिगल केलेले आहे. मार्च 2014 मध्ये तसा ऍक्ट त्यांनी पास केलेला आहे. आणि त्यांनी ग्राउंड्स ऑफ डायव्हर्स मध्ये मॅरेज हॅज इरेव्होकेबली ब्रोकन या ठिकाणी असं म्हटलं आहे. आणि ऍग्रीड डायव्हर्स आणि कॉन्टेस्टेड डायव्हर्स असे 2 प्रकार आहेत. फ्रान्सचे जर आपण कायदे बघितले तर फ्रेंच मॅरेज लॉ हा फार स्ट्रेट फॉरवर्ड आहे. फ्रान्समध्ये 2 प्रकारचा डायव्हर्स आहे. 2 स्टेपमध्ये तो डायव्हर्स होतो. की इंटेरिम मेजर स्टेप राहते, ज्याच्यामध्ये प्राथमिक दृष्ट्या फॅमिली अफेअर जज राहतो. तर तो प्रथम प्राथमिक चौकशी करतो, त्यानंतर तिथे पुरावे घेतले जातात आणि ते ऑथोराइज करतात किंवा तुम्ही विभक्त राहू शकता. आणि सेकंड स्टेपमध्ये टेम्पररी डायव्हर्स ऑर्डर पास केल्यानंतर 30 महिन्याच्या आतमध्ये तो इफेक्टिव्ह राहतो. आणि त्या 30 महिन्याच्या आतमध्ये ते जज ह्या मुलांची कस्टडी, त्यांचा फायनान्शियल सपोर्ट काय राहील, त्यांच्या प्रॉपर्टीचे डिव्हिजन ऑफ असेट्स याच्याबद्दल निर्णय देतात आणि तो डायव्होर्स मग फायनलाइज करण्यात येतो. जर्मनीमध्ये मात्र प्रायव्हेट डायव्होर्स ही पद्धत नाही आहे आणि त्या ठिकाणी सेपरेशन प्रोसिडिंग नाही आहे. जर्मनीमध्ये एक प्रामुख्याने गोष्ट अशी आहे की बा जो एम्प्लॉई स्पाऊस राहतो तर त्याच्यावर ऑब्लिगेशन राहतं की बा त्यांनी आपल्या पगारातले
5 ते 7% नेट इन्कम आपल्या अनएम्प्लॉईड स्पाऊसला द्यावे, त्याचा तो अधिकार असतो. आणि तसंच तिचं जर शिक्षण, त्या वधूचं जर शिक्षण राहिलं असेल, अपूर्ण राहिलं असेल, तर त्या अनएम्प्लॉईड जी स्पाऊस राहते तिला पुढचं शिक्षण चालू ठेवण्याचा, तसंच तिचं मेडिकल ट्रीटमेंट करता त्या हजबंडला कॉस्ट द्यावी लागते. आणि त्याने जर कॉस्ट दिली नाही तर त्याच्यावर कायद्याने कारवाई होते. स्वीडनमध्ये कोहॅबिटेज ऍक्ट आहे. त्या ठिकाणी दोन व्यक्ती हे परमनंटली लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहू शकतात. त्याला सांबो म्हणतात. सांबो ही स्वीडिश टर्म आहे. आणि सांबो is such a person who lives with a romantic partner and that too without being married. म्हणजे हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये ह्या देशाची ही कल्पना आहे. त्याला त्यांनी सांबो अशी टर्म दिलेली आहे. फिनलँडमध्ये मात्र मॅरेज आणि डायव्होर्स हे दोन्ही सोपे केलेले आहे. मॅरेज जर डायव्होर्स कोणाला पाहिजे असेल तर तो कोर्टामध्ये जातो आणि त्याला 6 महिन्याच्या आत त्याला डायव्होर्स देखील मिळतो. रशियामध्ये मात्र थोडी वेगळी व्यवस्था आहे. रशियामध्ये वर आणि वधूला विवाहापूर्वी त्याची मेडिकल एक्झामिनेशन होते. त्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये हे पाहिलं जातं की बा ह्या दोघांपैकी कोणाला एड्स आहेत का, काही स्किन डिसीज आहेत का, आणि ते फिजिकली फिट आहे का ते बघितलं जातं. आणि त्यानंतरच त्यांना लग्न करण्याची परवानगी मिळतं. रशियामध्ये 2 प्रकारचे डायव्होर्स आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डायव्होर्स आणि एक आहे ज्युडिशियल डायव्होर्स. त्याचप्रमाणे जर तिथे पुन्हा एक रशियामध्ये एक विशेष व्यवस्था अशी आहे की जर ती वधू, जर ती पत्नी प्रेग्नंट असेल तर त्या पतीला तिच्या विरुद्ध डायव्होर्सची पिटिशन दाखल करता येत नाही. ह्या मागचा उद्देश असा आहे की गरोदर असलेली पत्नीच्या शरीरावर आणि मनावर ह्या डायव्होर्स पिटिशनमुळे कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, की ज्याचा परिणाम तिच्या होणाऱ्या बाळावर होईल, म्हणून ही खास व्यवस्था आहे. आणि नो फॉल्ट डायव्होर्स ही कल्पना रशियातलीच आहे. रशियामध्ये ह्या कल्पनेचा उगम झालेला आहे. इटाली जेव्हा आपण बघतो तर इटालीमध्ये सर्व प्रकारचे कोणत्याही धर्माचे असो, हिंदू, मुस्लिम, ज्युईश रिलिजन असे, तर ते तिथे मॅरेज करू शकतात. इंटर रिलिजन मॅरेज होतात तिथे. आणि त्या ठिकाणी सिम्बॉलिक शिरोमणी होतं मॅरेजचा, आणि सिव्हिल युनियन्स म्हणून त्याला रिकॉग्नाइज करतात ते. आणि त्यामध्ये जर मेंटेनन्स अमाऊंटचा जर ऑर्डर झाला असेल आणि तो स्पाऊस जर समजा ते ॲरियर्स देत नसेल तर तो इटालीमध्ये गुन्हा आहे, कॉग्निजेबल गुन्हा आहे. आणि पोलीस त्याच्यावर ॲक्शन, हजबंड विरुद्ध ॲक्शन घेऊन, पती विरुद्ध ॲक्शन घेऊन ही ॲरियर्स त्या बाईला मिळून देतं. अशा प्रकारची एक चांगली व्यवस्था इटालीमध्ये आहे. आपल्या भारतामध्ये मात्र तशा प्रकारची नाही आहे. आपण बघतोच की ॲरियर्स, पोटगीचे ॲरियर्स रिकॉर्ड करताना फार मोठा त्रास होतो. रोमानियामध्ये अडल्टरीच्या बाबतीमध्ये व्याख्याच केलेली नाही आहे. परंतु त्या ठिकाणी एक आहे की अनरिजनेबल बिहेवियर इज ऑल्सो वन ऑफ द ग्राउंड फॉर डायव्होर्स. त्या प्रकारची व्यवस्था आपल्या भारतामध्ये नाही आहे किंवा अनरिजनेबल बिहेवियर हे ग्राउंड नाही आहे. ऑस्ट्रेलियामध्ये नो फॉल्ट डायव्होर्स आहे. आणि कोर्ट कधी हे विचारात घेत नाही की बा का बरं यांचा डायव्होर्स होत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मात्र एक चांगली व्यवस्था केली आहे की बा त्या ठिकाणी पार्टीजला स्वतः हजर राहण्याची आवश्यकता नाही आहे, तर ते टेलिफोनद्वारे किंवा व्हिडिओ लिंकद्वारे आपलं कोर्टामध्ये हजर होऊ शकतात.
9/12/2017 ऑस्ट्रेलियामध्ये सेम सेक्स मॅरेज देखील लिगल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये युनियन ऑफ टू पीपल टू द एक्सक्लुजन ऑफ अदर्स व्हॉलंटरी एंटर इन टू लाईफ दे कॅन लिव्ह ॲज हजबंड अँड वाईफ अशा प्रकारची तिची संकल्पना आहे. फिजीमध्ये जर डायव्होर्स होत असेल तर हे बघितलं जातं की बा ह्या पती पत्नींनी आपल्या मुलांसाठी काही आर्थिक सोय केली आहे की नाही, त्याच्याबद्दलचा आर्थिक सोय केली असेल तरच तो डायव्होर्स ते फायनल करतात, अन्यथा नाही. ही एक चांगली पद्धत आहे. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये एक सेम सेक्स कपल कॅन गेट मॅरिड इन न्यूझीलंड ह्याबद्दलचा त्यांनी कायदा 2005 मध्ये पारित केला. न्यूझीलंडच्या फॅमिली कोर्टमध्ये डिसोल्युशन ऑर्डर होतात आणि हे डिसोल्युशन जे ऑर्डर होतात तर त्या ठिकाणी कंडिशन एकच आहे की बा एनी ऑफ देम हॅव बीन लिव्हिंग अपार्ट फॉर 2 years और मोर आणि ॲटलिस्ट वन ऑफ देम इज डोमिसाइल्ड इन न्यूझीलंड. ह्या 2 अटी मात्र त्यांना करावं लागतात, याचं पालन करावं लागतं. 2 अटी आहेत. आता आपण जेव्हा अमेरिका खंडाकडे वळतो तेव्हा आपल्याला अमेरिकेमध्ये मॅरेज लॉज जे आहे तर तिथल्या प्रत्येक स्टेटचे मॅरेज लॉ अलग अलग आहे, कारण की तिथे फेडरल गव्हर्नमेंट आहे. त्या ठिकाणी मॅरेज एज दोघांकरता वर आणि वधू करता 18 वर्ष कंप्लीट असावे अशी अट आहे आणि असे वर आणि वधू 18 वर्षाचे जे असतात त्यांना आपल्या पालकांकडून संमती घेण्याची काही आवश्यकता नाही असं तिथे आहे. मात्र स्टेट ऑफ नेब्रास्का जे आहे त्या ठिकाणी हे वय त्यांनी 19 वर्ष केलेलं आहे आणि प्रत्येक स्टेटचे अलग अलग मॅरेज अँड डायव्होर्स लॉज आहे. कॅनडामध्ये डायव्होर्स तेव्हाच देण्यात येतो जेव्हा तिथलं कोर्ट सॅटिस्फाईड होतं की बा यांनी बा आपल्या मुलांची म्हणजे चाइल्ड सपोर्ट अरेंजमेंट केली आहे तरच ते फायनल त्यांना डायव्होर्स डिग्री मिळतं आणि त्यांची इफेक्टिव्ह डेट ऑफ डायव्होर्स जे असते तर हे जजमेंट झाल्यानंतर 31 दिवस ओलांडल्यानंतर राहते आणि त्या दरम्यान यांना हे सर्व बघावं लागतं की बा त्या बाईला पोटगी रक्कम देण्याची तरतूद केली आहे की नाही, मुलांच्या एज्युकेशनची आणि मेंटेनन्सची व्यवस्था केली आहे की नाही. ब्राझीलमध्ये एक्स्ट्रा ज्युडिशियल डायव्होर्स देखील अलाउ केलेला आहे. त्या ठिकाणी कोर्टात जायची गरज नाही आहे आणि त्या ठिकाणी फारच म्हणजे 6 महिन्याच्या आतमध्ये डायव्होर्स होऊन जातो. तिथे फक्त अर्जच करावा लागतो कोर्टाला आणि ते होऊन जातं, किंवा कोर्टात अर्ज नाही केला, दोघांनी ॲग्रीमेंट केलं डायव्होर्सचं तरी ते होऊन जातं. मेक्सिकोमध्ये विवाहपूर्व वर वधूची मेडिकल टेस्ट होते आणि ब्लड टेस्ट होते. ब्लड टेस्ट ह्याच्याकरता होते की बा त्यांना सिम्प्लिसिस HIV किंवा चेस्ट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का याच्याबद्दलचा ते मेडिकल रिपोर्ट घेतात आणि तो मेडिकल रिपोर्ट हा त्यांच्या विवाहाच्या 10 दिवसाच्या आतलाच असावा हे त्यांच्यावर मात्र बंधनकारक आहे. कोलंबिया हा देश आहे अमेरिकेतला, तर ह्यामध्ये तिथले जे लोकल नोटरी आहे त्यांना देखील विवाहाचे अधिकार मात्र दिलेले आहेत आणि तिथले जे कोलंबियाचे जे नोटरी जे आहेत तर ते ह्या वर वधूचा स्टेटस बघतात, त्यांचे ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आहे की नाही ते बघतात आणि त्या ठिकाणी नोटरीला मॅरेज ऑफिसरचे देखील अधिकार प्राप्त झालेले आहेत. कोलंबियामध्ये एक डायव्होर्स करता एक वेगळंच ग्राउंड आहे, जेलसी हे ग्राउंड आहे डायव्होर्सचं
आपल्या हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये किंवा स्पेशल मॅरेज ऍक्ट आपला भारतामध्ये हे जेलसी हे ग्राउंड नाही आहे. जेलसी म्हणजे कसं की पती आणि पत्नी समजा एकमेकांविषयी त्यांची जेलसची भावना असेल तर ते डायव्होर्स मागू शकतात. हे एक ऍडिशनल ग्राउंड आहे. आता क्युबामध्ये पती पत्नीला विवाहानंतर अगदी सारखेच अधिकार आहेत आणि सारखेच कर्तव्य देखील पार पाडावं लागतं. क्युबामध्ये रिमॅरेज जे असेल तर पुरुष हा रिमॅरेज केव्हाही करू शकतो, परंतु तिथली स्त्रीला मात्र 301 दिवस डायव्होर्स मंजूर झाल्यापासून वाट बघावी लागते. बहामासमध्ये बहामैन कोर्टला ते डायव्होर्स देत नाही. बार्बाडोसमध्ये डायव्होर्सचे ग्राउंड आहे किंवा मॅरेज हॅज लिटरली ब्रोकन डाऊन, म्हणजे आता मॅरेज हे पुढे टिकू शकत नाही, एकत्र राहू शकत नाही आणि म्हणून ते देखील एक ग्राउंड आहे. आणि त्या ठिकाणी ते स्पाऊस 1 वर्ष तरी एकत्र राहिले असावे डायव्होर्स पिटिशनच्या दाखल होण्याच्या अगोदर. हे मात्र त्या ठिकाणी बंधनकारक आहे. युराग्वेमध्ये फक्त सिव्हिल मॅरेजेस व्हॅलिड आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे 2 व्यक्तींनी 5 वर्ष मात्र एकत्र राहिलं पाहिजे ह्या ठिकाणी असं बंधन आहे युराग्वेमध्ये. कॉस्टारिका नावाचा जो देश आहे त्या ठिकाणी विवाह करण्याचे अधिकार हे वकिलांना दिले, जजेसला दिले आणि धर्मगुरूला दिलेले आहे. त्या कॉस्टारिकामध्ये विवाह करण्याचे अट मात्र फार बंधनकारक आहे की त्या स्त्रीला विवाहापूर्वी प्रेग्नन्सी टेस्ट करावी लागते. ती प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह असेल तरच तिला तात्काळ विवाह करता येतो, अन्यथा नाही. आणि जर कॉस्टारिकामध्ये जर स्त्री आणि पुरुष एकत्र 3 वर्ष राहिले असेल आणि तिथल्या सोसायटीने त्यांना हजबंड अँड वाईफ अशी मान्यता दिली असेल तर ते मात्र फ्री युनियन म्हणून त्यांना पूर्ण पती आणि पत्नीचे अधिकार प्राप्त होतात. कॉस्टारिकामध्ये जर 2 पैकी एक जर फॉरेनर असेल तर त्याला विवाहापूर्वी 13 महिन्याचा फायनान्शियल सपोर्ट दुसऱ्या स्पाऊसला द्यावा लागतो, त्याला जर तो देश सोडायचा असेल तर. आणि हे फायनान्शियल सपोर्टचं पेमेंट त्याला पत्नीला करावं लागतं. हे जर केलं तरच त्याला तो देश सोडता येतो. अशा प्रकारची तरतूद आहे. आणि त्या ठिकाणी म्युच्युअल कन्सेंटनी डायव्होर्स देखील होतो. तर हा म्युच्युअल कन्सेंटनी जर डायव्होर्स घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी चाइल्ड वेलफेअर लोकल चाइल्ड वेलफेअर एजन्सी आहे त्यांना नोटीस द्यावा लागतो. मग ते चाइल्ड वेलफेअर एजन्सी चौकशी करते की बा ह्या पती पत्नींमध्ये ह्या मुलांच्या संबंधी काही कायदेशीर ॲग्रीमेंट झालेला आहे की नाही. आणि तो कायदेशीर ॲग्रीमेंट असेल तरच ते आपला अहवाल तिकडे पाठवतात की बा ह्या मुलांविषयी यांनी ॲग्रीमेंट केलेलं आहे जे कायदेशीर आहे, आणि मग त्यांना ते डायव्होर्स मिळतो. डोमिनिका हा जो देश आहे तर ह्या ठिकाणी विवाहाच्या पूर्वी तिथली मिनिस्ट्री ऑफ सोशल सर्व्हिस आहे. मिनिस्ट्री ऑफ सोशल सर्व्हिस, कम्युनिटी डेव्हलपमेंट अँड जेंडर अफेअर्स असं एक ऑफिस आहे. तर त्याची मात्र पूर्व परवानगी घ्यावी लागते. ते पूर्व परवानगी मिळाल्यानंतरच त्या ठिकाणी वर आणि वधूला विवाह करता येतो. आणि त्यांच्यामध्ये जर डायव्होर्स झाला तर त्या डोमिनिकामध्ये एक असं कंपल्शन आहे, बंधनकारक आहे की बा ते डायव्होर्सचं जजमेंट तिथल्या न्यूजपेपरमध्ये प्रकाशित करावं लागतं. आणि डायव्होर्सचं जजमेंट ज्या पक्षाच्या वकिलांनी प्राप्त केलं असेल
तर त्या वकिलावर जबाबदारी दिली आहे की बा त्यांनी ते डायव्होर्सचं जजमेंट वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करावं. जोपर्यंत ते प्रकाशित होत नाही तोपर्यंत हा डायव्होर्स व्हॅलिड ठरत नाही. आणि एकदा ते प्रकाशित झालं की मग ते डायव्होर्सशी जे असतात ते आपले रिमॅरेज करू शकतात. परंतु जी डायव्होर्सची वाईफ राहते तिला रिमॅरेज करण्याकरता डायव्होर्सच्या जजमेंट नंतर 10 महिने तिला थांबावं लागतं. अशा प्रकारची व्यवस्था डोमिनिकामध्ये आहे. एल साल्वाडोर नावाचा एक देश आहे. त्या ठिकाणी प्रॉक्सी मॅरेज देखील लीगल ठरवलेलं आहे. आणि तिथे प्रॉक्सी मॅरेज जर करायचं असेल तर ते नोटरी पब्लिक कधी करता येतं, मेयर कधी करता येतं किंवा गव्हर्नर जो आहे एल साल्वाडोर त्यांच्याकडे देखील करता येतं. आणि ती वधू आपलं पहिलेचं नाव देखील लग्नानंतरही ते वापरू शकते पूर्णपणे. आणि त्या ठिकाणी डायव्होर्स जर समजा घ्यायचा असेल तर एखाद्या पार्टीला जर वाटलं की बा आता मला ह्या मॅरेजमध्ये राहायचं नाही तर तिथले जज त्याला तात्काळ डायव्होर्स देतात. त्याच्यासाठी फक्त लिगल ग्राउंड्स पाहिजे असते. एक तर म्युच्युअल कन्सेंट हवा आणि 1 वर्षापेक्षा ते विभक्त राहिलेले असावे आणि त्यांचं जे को एक्झिस्टन्ससाठी इनटॉलरेबल असावं, म्हणजे एकत्र ते नांदू शकत नाही अशा प्रकारचं आहे ते. निकारागुआमध्ये फॉर द हजबंड, तर निकारागुआमध्ये ची स्थिती अशी आहे की तिथे नो फॉल्ट डायव्होर्स आहे आणि त्या ठिकाणी डायव्होर्सचे ग्राउंड देखील सांगायची काही गरज नसते. तिथल्या पुरुषाला जर समजा आपल्या पत्नीविषयी संशय आला किंवा ही अडल्टरी करते आहे तर ते देखील ग्राउंड सफिशियंट आहे. त्यांनी नुसती शंका जरी व्यक्त केली तरी त्याला कोर्टातून आपल्या पत्नीपासून डायव्होर्स प्राप्त होतो. आता आपण जेव्हा मुस्लिम कंट्रीजकडे वळतो ज्याच्यामध्ये आता सौदी अरेबिया आहे. सौदी अरेबियामध्ये शरिया लॉ आहे. शरिया लॉ मध्ये एक मुस्लिमला 4 पत्नी करता येतात, परंतु त्याच्यावर देखील एक अट अशी आहे की 4ही पत्नीला तो सारख्या प्रकारे वागू शकला पाहिजे, ट्रीटमेंट देऊ शकला पाहिजे. आणि एक अट अशी आहे की बा त्या मुस्लिम बाई जी आहे, मुस्लिम पत्नी जी आहे ती मात्र आपल्या मॅरेज कॉन्ट्रॅक्टमध्ये एक अट टाकू शकते की बा माझ्या नवऱ्याने इतर कोण्याही महिलाशी जर विवाह केला तर हा कॉन्ट्रॅक्ट इनव्हॅलिड होईल, अशा प्रकारची ती अट टाकू शकते. सौदी अरेबियामध्ये वर आणि वधूमध्ये वयाचं अंतर हे 15 वर्षापेक्षा जास्त नको अशा प्रकारचा कायदा 2016 मध्ये पारित झालेला आहे. त्याचप्रमाणे हा सौदी पुरुष जो आहे हा लग्न करताना ह्याचं वय 40 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावं जर त्याला गैर सौदी बाईशी मॅरेज करायचं असेल तर. तसंच सौदी बाईला गैर सौदी पुरुषाशी लग्न करायचं असेल तर ती आयुष्य मर्यादा तिची 30 ते 50 वर्षे आहे. अशा प्रकारची त्या ठिकाणी सौदी अरेबियामध्ये व्यवस्था केलेली आहे. आणि जर सौदी पुरुषाला सौदी पत्नी असल्यावरही जर त्याला एखाद्या फॉरेनर बाईला सेकंड वाईफ म्हणून ठेवायचं असेल तर त्याला आपल्या पहिल्या पत्नीकडून प्रमाणपत्र म्हणजे परवानगी घ्यावी लागते आणि एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं किंवा मला पहिल्या पत्नीपासून काही मुलंबाळ होऊ शकत नाही, ती वांझ आहे, अशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळवावं लागतं आणि तिची परवानगी देखील घ्यावी लागते. आणि त्याच्यानंतरच तो सौदी पुरुष परदेशी गैर सौदी बाईशी विवाह करू शकतो. इराणमध्ये 1975 साली फॅमिली प्रोटेक्शन कायदा आला, ज्यामध्ये तो कोर्टाच्या
परवानगीने दुसरा विवाह करू शकतो. आणि त्यात पुन्हा एक अट टाकलेली आहे की त्याच्या पहिल्या पत्नीचं देखील लेखी संमती पाहिजे असते. तिने जर संमती दिली नाही तर तो दुसरं मॅरेज करू शकत नाही. आणि पत्नीला देखील अधिकार दिलेला आहे आपल्या पतीपासून घटस्फोट घेण्याचा, जर त्याने दुसरी पत्नी केली तर. जेव्हा आपण इराककडे येतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की इराकमध्ये देखील विवाहपूर्व पुरुष आणि स्त्रीची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. इराकमध्ये पत्नीला देखील डायव्होर्स मागता येतो किंवा माझ्या पतीने 2 वर्ष लग्नाला झालेली असून मॅरेज कंझ्युमेट केलेलं नाही ह्या ग्राउंडवरती डायव्होर्स घेऊ शकते. तुर्कीमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की तुर्कीमध्ये मोनोगामी म्हणजे एक पत्नीत्व आहे, बहुपत्नीत्व तिथे अलाउ नाही आहे. अशा प्रकारे या मुस्लिम कंट्रीजमध्ये आहे बरंचसं. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी देखील जे विवाहाचे जे कायदे आहेत ते थोडेफार एकसारखेच आहे. होंडारुसमध्ये जे आहे तिथे आर्टिकल 113 आहे, रिवाइज कॉन्स्टिट्यूशन 213 होंडारसमध्ये. त्या ठिकाणी देखील मेडिकल सर्टिफिकेट आणि HIV टेस्ट ही आवश्यक आहे. तसंच प्रेग्नन्सी टेस्ट देखील आहे. आणि त्या ठिकाणी देखील 18 वर्षाचं वय देखील निर्धारित केलेलं आहे. आता ह्या एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता फिलिपाईन्समध्ये विवाहपूर्व वर आणि वधूचं काउन्सिलिंग केल्या जाते आणि त्यांना सांगितलं जातं की बा वर आणि वधूला लग्नानंतरचे कोणती जबाबदारी असते, काय असते याच्या संबंधी त्यांना जागरूक केलं जातं. मलेशियामध्ये मॅरेज करता देखील ड्रेस कोड आहे. आणि सिंगापूरमध्ये जर समजा डायव्होर्स झाला असेल तर त्याला पोटगीची जी थकीत रक्कम आहे ती त्याला द्यावी लागते. आणि ज्या ठिकाणी जे मॅरेज झालेलं आहे त्या मॅरेज रजिस्टरमध्ये जर डायव्होर्सची देखील नोंद होत असते. अशा प्रकारे आपण पाहिलं तर मेडिकल एक्झामिनेशन ही व्हिएतनाम, मंगोलिया, रशिया, मेक्सिको, पनामा, मॉरिशस, कॉस्टारिका इत्यादी देशामध्ये कंपल्सरी आहे. लाओसमध्ये एक अशी व्यवस्था आहे की म्हणजे विवाह न करता ज्या लोकांचे संबंध येतात आणि त्याच्यातून जर समजा ती पत्नी गर्भवती झाली असेल तर त्याला कंपल्सरी त्या बाई सोबतच लग्न करावं लागतं. ह्या ठिकाणी अगदी ते कंपल्सरी आहे. एकंदरीत आपण बघितलं तर मॅरेज इन्स्टिट्यूशन विवाह संस्था ही फार पुरातन आहे आणि त्यामुळे विवाहाच्या बद्दलचे जे कायदे आहेत त्याच्याबद्दलचा मी ह्या पुस्तकामध्ये उहापोह केलेला आहे. आणि तुमच्या पुण्याला माझे पुस्तक आहे अजित लॉ डेपो आणि हिंद लॉ हाऊस आणि NB लॉ बुक डेपो ह्या ठिकाणी उपलब्ध आहे. हे एक हा एक माझा प्रयत्न होता की जगामध्ये जे काही मॅरेज आणि डायव्होर्स लॉज आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला द्यायची. आणि माझ्या हे जे पुस्तक आहे हे मी कोरोना काळामध्ये जेव्हा कोर्ट बंद होते त्यावेळेस मी याचं लिखाण केलेलं आहे. आता 8 वाजत आलेले आहे तर इथेच मी माझी ह्या पुस्तकाबद्दलची माहिती दिलेली आहे. धन्यवाद.
सर काही प्रश्न उत्तर असतील तर अच्छा, हा. आपल्या श्रोत्यांपैकी काही प्रश्न असतील तर आपण ते मोजके प्रश्न आपण घेऊयात. हो, घ्या. तर आपल्यापैकी काहींना प्रश्न विचारायचे असतील तर आपण आपला माईक चालू करून सरांना प्रश्न विचारू शकता. प्रश्न हा फक्त आजच्या सब्जेक्टला रिलेटेड असावा एवढी विनंती आहे. अच्छा, ठीक आहे. सर नमस्कार, मी नमस्कार. धायगुडे बोलतोय पुण्याहून. हो. नमस्कार सर. सर माझा आताचा प्रश्न असा आहे की एक सीमा हैदर प्रकरण आहे आपलं पुण्यातलं. ती पाकिस्तानी महिला आहे, तिने भारतातल्या सचिन मीना नावाच्या उत्तर प्रदेश मधल्या व्यक्तीशी विवाह केला एवढ्यातच. तर तिचा अजून तिकडे तलाक झालेला नाही. तर अशा कंडिशन मध्ये सेपरेशन आता जो खर्च प्रकरण झालंय त्यामुळं भारत सरकारने सांगितले की जी पाकिस्तानी व्यक्ती आहे तिला 48 तासाच्या आत देश सोडावा लागणार. त्या महिलेला पाकिस्तानी नवऱ्यापासूनही काही मुलं आहेत आणि भारतातल्या हिंदू नवऱ्यापासूनही एक अपत्य झालेलं आहे. तर अशा कंडिशन मध्ये सेपरेट व्हायचं झालं किंवा डिवोर्स पिटिशन दाखल करायची झाली तर त्या महिलेचे किंवा पुरुषाचे काय अधिकार असतील? आता बघा, तिने ती पाकिस्तानातून आलेली आहे, पण तिने तलाक घेतला होता का किंवा खुलानामा केला होता का, हा पहिला प्रश्न आहे. तिने जर खुलानामा केला नसेल किंवा पहिल्या पतीपासून जर डायव्होर्स मिळाला नसेल तर तिचं लग्न जे भारतीय पुरुषाशी केले ते गैरकायदेशीर ठरतात. बरं, चालेल. गुड इव्हनिंग सर. हा, गुड इव्हनिंग. सर मुस्लिम देशांमध्ये जे म्हणजे तिथे बहुसंख्य मुस्लिमच आहे, तर त्यांच्यासाठीचे जे विवाह किंवा इतर जे कायदे आहेत विवाहाशी संबंधित, तर त्याच्यामध्ये आणि भारतामध्ये जे विवाह कायदे आहे म्हणजे मुस्लिम धर्मियांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये असतील किंवा इतर काही तरतुदी झाले असतील, याच्यामध्ये म्हणजे मेजर फरक काय आहे? मेजर फरक हा आहे की हे जे मुस्लिम विवाह कायदा आहे हा साधारणपणे शरीयत लॉ हे त्याचं उगमस्थान आहे, मुख्य स्तोत्र आहे. आणि काही काही देशांनी त्याच्यामध्ये सुधारणा केलेल्या आहे. जसं आता तुर्कस्तानमध्ये त्यांनी बहुपत्नीत्व प्रथा बंद केलेली आहे. तुर्कस्तान हे मुस्लिम कंट्री आहे. तसंच इराणमध्ये देखील बहुपत्नीत्व विरोधी कायदा आहे. परंतु सौदी अरेबियामध्ये आजही 4 बायका त्यांना करता येतात, ठेवता येतात. त्याच्या संबंधी त्यांनी काही क्रायटेरिया दिलेला आहे किंवा 4 जणींना तो चांगल्या प्रकारे एकसारखीच वागणूक देईल ही त्याच्यावर अट टाकलेली आहे भारतामध्ये. आणि आता काय स्टेटस आहे? आणि आता भारताची जे पोझिशन आहे की इथले मुस्लिम देखील काही एकापेक्षा जास्त पत्नी नाही करू शकत, याच्याबद्दलचा औरंगाबाद खंडपीठाचा एक निर्णय आलेला आहे. मला वाटते तो 15 ते 20 वर्षापूर्वीचा आहे. त्या जजमेंटमध्ये अगदी पूर्ण दिलेला आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये करता येतं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये नाही करता येत. आणि ते जजमेंट लँडमार्क जजमेंट आहे ज्याच्यामध्ये शरीयत लॉचा देखील उल्लेख केलेला आहे आणि पुष्कळ मोठं ते जजमेंट आहे. ते महाराष्ट्र लॉ जर्नल मला ते बहुतेक 1990 ते 92च्या दरम्यानचं आहे ते जजमेंट. पुढचा प्रश्न. हॅलो, मंजुषा मॅडम. हा, नमस्कार सर. सर माझा काहीच प्रश्न नाही, पण मला खूप थँक्स सांगायचं आहे की एवढं ज्ञान कधीच आणि कुठल्या देशाचे नावं इतकं ज्ञान खूप बरं वाटलं ह्या लेक्चरमध्ये. थँक्यू सर, थँक्यू सो मच. माझा एक जनरल प्रश्न आहे की आपण बघतो की काही भारतीय जोडपी जी असतात ते इंडियामध्ये लग्न करतात म्हणजे भारतामध्ये आणि परदेशामध्ये जसं की अमेरिका आहे इकडे वास्तव्याला जातात आणि तिथे गेल्यानंतर दोघांपैकी सपोज हजबंडला जर तिकडचं ग्रीन कार्ड असेल तर त्या केसमध्ये जर त्या हजबंड वाईफला जर डिवोर्स घ्यायचा असेल तर वाईफचं म्हणणं असतं की तिनं USA मध्ये किंवा अमेरिकेमध्ये तिला डिवोर्स मिळावा कारण तिला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हा जास्ती मिळणार असतो तिथल्या नियमाप्रमाणे. पण
हजबंडच्या केसेसमध्ये तर आपण बघितलं की ते गोड बोलून महिलेला इकडे भारतामध्ये आणतात आणि आपल्या इकडच्या ज्युरिडिक्शन मध्ये कोर्टामध्ये केसेस फाईल करतात. तर या केसेसमध्ये नेमकं काय मार्गदर्शन आपल्याला लाभेल? इकडे बघा, हे जे हा जो प्रश्न आहे ना, हा म्हणजे प्रत्येक देशाची काहीतरी करार मरार झालेले असतात. विवाहाबद्दलच जसं आता आपण अमेरिका आणि भारताचंच घेऊया. या ठिकाणी तिथे नोकरी करणारा आपला भारतीय मनुष्याला नागरिकत्व मिळालेलं असतं, परंतु पत्नीला मिळालेलं नसतं. ताबडतोब काही मिळत नाही ना नागरिकत्व, कधी कधी 5-5 वर्ष 10-10 वर्ष लागतात. तर माझं एक त्याला सजेशन असं आहे की भारतामध्येच त्यांनी ते मॅरेज करावं, म्हणजे भारतीय न्यायालयाला हे पूर्ण अधिकार प्राप्त होतात, जरी तो व्यक्ती परदेशात राहत असला तरी. आणखीन कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? हा सर, बहुपत्नीच्या बाबतीत तुम्ही मुस्लिम धर्मियांचं जे सांगितलं, तर पाकिस्तान आणि बांगलादेशचं या बाबतीत काय स्टेटस आहे सर कायद्याचं? आणि ट्रिपल तलाक जो बंद केला भारतामध्ये आता, तर तो शर्यतमध्येही नाहीये. जसं शर्यतमध्ये त्याला वाईड सांगितलेलं आहे, पण त्याची स्टेटस अरब देशांमध्ये किंवा इतर मुस्लिम देशांमध्ये आहे का, की होतं पूर्वी का नव्हतं? इकडे बघा, ट्रिपल तलाक हा अनेक मुस्लिम देशांमध्ये देखील रद्द करण्यात आलेला आहे. भारताच्या अगोदर इराक, तुर्कस्तान, म्हणजे मी उदाहरणादाखल सांगत आहे, त्यांनी ट्रिपल तलाक हे पद्धतच रद्द केलेली आहे. ट्रिपल तलाक हे फक्त जे सौदी अरब हे स्वतःला प्युअर मुस्लिम समजतात. इतर मुस्लिमांना ते प्युअर समजत नाही. आणि काही परंतु बहुतांश देशांमध्ये ट्रिपल तलाक आहे अजून. काही जे पुढारलेले देश आहेत त्यांनी ट्रिपल तलाक बंद केलेला आहे. भारतामध्ये ट्रिपल तलाक बंद केलेलाच आहे, आपल्यालाही माहित आहे. भारत आता पाकिस्तान मधला तुम्ही विषय काढला आणि बांगलादेश मधला काढला, तर पाकिस्तानमध्ये देखील ट्रिपल तलाक नाही आहे ना, बांगलादेशमध्ये नाही आहे. आणि सर बहुपत्नीच्या बाबतीत काय स्टेटस आहे सर बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये? नाही, तितकं बहुपत्नीच्या याच्याबद्दल मला तितकं आताच काही ताबडतोब डिटेल नाही सांगता येणार मला. फक्त मी काय ग्राउंड्स आहेत मॅरेजचे, डायव्होर्सचे, तेवढं मी म्हणजे थोडक्यामध्येच मी सांगितलेलं आहे. आता एक मला पुढचा प्रश्न कुणाला विचारायचा का? डॉक्टर रुबी. मला वाटतंय प्रश्न संपलेले आहेत. तर मला सरांना विचारायचं आहे, सरांचं जे पुस्तक झालेलं आहे त्या पुस्तकाचं कव्हर पेज पाहायला मिळेल का? आता जरा जवळ असेल तर आम्हाला दाखवाल का? हे बघा, दिसलं का? चालेल सर, धन्यवाद सर. आम्ही ते पुस्तक नक्कीच खरेदी करूया. कुणाला उपलब्ध आहे? हॅलो सर, नमस्ते. नमस्ते रुबी मॅडम. सर, बोला रुबी मॅडम. लेक्चर झालेलं आहे. Everything is clear for all the countries, but I have one small question regarding this living relationship. Yes. करताना म्हणजे ते काय आपल्याला परवानगी येत नाही, काय लेखिका आहे का नाही, पण for divorce some females are coming. They are saying we want free legal aid lawyers for this getting out of this living relationship. They are having child also. Now I am confused what to do. I don't have anything in writing. अच्छा, ओके. ह्या विषयावर लिव्ह इन रिलेशनशिपचं जे आहे, माझं पुस्तक लिखाण झालेलं आहे, ते अंडर प्रिंट आहे. ते पुस्तक ह्या 5-6 महिन्यामध्ये येईल. ओके सर, गुड. गॉड ब्लेस. थँक यू सो मच.
It will give guidance. Thank you, लिव्ह इन sir. रिलेशनशिप वर माझे काही लेक्चर्स झालेले आहेत इथल्या वर्धेच्या काही कॉलेजमध्ये, काही बार असोसिएशन मध्ये. परंतु आता मी ते पुस्तक रूपाने आता ते प्रिंटला मी पाठवलेलं आहे, 5-6 महिन्यात येऊन जाईल ते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जगातले लिव्ह इन रिलेशनशिपचे कन्सेप्ट काय आहे, भारतात कन्सेप्ट काय आहे, हायकोर्टचे जजमेंट्स काय आहे, आपले सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स काय आहे, ह्या सर्व याचा उहापोह त्या पुस्तकामध्ये राहील. हॅलो हॅलो. हा सर, एक लास्ट क्वेरी आहे माझी. एक विचारायचं होतं. ॲडव्होकेट रोहित बोलतो पुण्यामध्ये. सर मला एक विचारायचं की आता तुम्ही अमेरिकेतले ग्रीन कार्ड होल्डर आणि बेसिकली ते सॉफ्टवेअर इंजिनियर असतात, ते तिथं जातात, सेटल होतात, प्रॉपर्टी घेतात, ग्रीन कार्ड बनवतात, लग्न करतात तिथं. तर आता प्रश्न मला असा एक विचारायचा आहे की समजा जर मॅरेज डिस्प्यूट जर तिथं झाला, घडला, तर ते लग्न असतं ते अमेरिकन लॉज प्रमाणे ते रजिस्टर असतं. तर वेदर दे कम अगेन टू इंडियन फाइल डायव्होर्स इन इंडियन कोर्ट, वेदर दिस इज द व्हॅलिड. मला की नाही तुमचं स्पष्टपणे बोलणं ऐकू आलेलं नाही. सर पुन्हा एकदा रिपीट करू शकाल का? प्रश्न परत विचार. प्रश्न परत विचार. तर आता काय ऐकू? रिपीट करा प्रश्न. माझा प्रश्न असा आहे की आता मी तुम्हाला म्हटलं तुम्ही ग्रीन कार्ड होल्डर बद्दल हे सांगितलं अमेरिकेत. ग्रीन कार्ड होल्डर एक्झॅक्टली आपल्या इथे जे सॉफ्टवेअरचे लोक आहेत किंवा जे एमएनसी मध्ये कंपनीतले जे लोक आहेत, स्पेशली जे मेल एम्प्लॉईज, ते तिकडे जातात. स्टेइंग देअर, दे टेक द सिटिझनशिप, देन दे मेक द प्रॉपर्टी देअर. अमेरिकेच्या व्हेरियस स्टेटमध्ये म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये सॅन फ्रान्सिस्को झालं, सॅन डिएगो झालं किंवा वॉशिंग्टन डीसी झालं, इथे या ठिकाणी. आता समजा त्यांनी तिथे लग्न केलं इंडियन मुलीशीच, मी परत सांगते इंडियन मुलीशीच केले, पण ते अमेरिकन लॉज प्रमाणे केले, रजिस्टर अमेरिकन लॉज प्रमाणे रजिस्टर झालेले. तर आता समजा द मॅरेज डिस्प्यूट अरायचा अँड द थिंग इज गो टू द डिवोर्स, वेदर दे कॅन कम टू द इंडिया अँड दे कॅन फाईल द डिवोर्स ॲज पर द इंडियन. नाही त्यांचं जर समजा अमेरिकन मॅरेज लॉज प्रमाणे जर लग्न झालं असेल अमेरिकेला, तर त्याच्यानुसारच त्यांचं डायव्होर्सचा डिस्प्यूट निकालात निघेल. नाही पण सर काय होतं बेसिकली आपल्या इथं एक मॅरेज लॉ बघितले तर दॅट इज जनरल न्यूट्रल, मी आता स्पष्ट बोलतोय. दॅट इज ओनली द वन साइडेड लॉ. बेसिकली काही केसेसमध्ये असं बघितलं की त्या लेडीज इंडिया येतात, ते फाइंड 498 डोमेस्टिक व्हायलन्स आणि ते डिवोर्स पण फाईल करतात इथे. तर दॅट इज इंडियन कोर्ट हॅज द प्रोसिडिंग हॅज द पॉवर टू प्रोसिडिंग दिस मॅटर एज फार एज दिस मॅरेजेस आर कन्सर्न. हा तुमचा प्रश्न आहे. आता हिंदू मॅरेज ऍक्ट कुणाला लागतं त्याची व्याप्ती आहेच आपल्या हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये. बरोबर. किंवा ज्यांनी जे हिंदू आहेत आणि ज्यांनी मॅरेज केलेलं आहे आपल्या हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे, मग ते भारतात राहत असो की भारताबाहेर राहत असो, त्यांना तो अप्लिकेबल आहे. नाही माझा तर प्रश्न तो कसं तेच आहे की तुमची जी मॅरेज झाले ते अमेरिकन लॉज प्रमाणे झाले. तुमचं आता मॅरेज अमेरिकन लॉज प्रमाणे झालेला आहे. बरोबर आहे. ते इंडियन कोर्ट मॅरेज जरी बोला सर तुम्ही ते पहा, मॅरेज अमेरिकन लॉज प्रमाणे झाले आणि ते अमेरिकेत वास्तव्याला दोघेही आहेत ना. हो बरोबर आहे. तर ते दोघे आहेत, तर मग त्यांना त्यांचा जो लॉ आहे अमेरिकन कॉन्टिनेंटचा त्याच्याप्रमाणेच ऍक्शन होईल. समजा डोमेस्टिक व्हायलन्स झालं असेल तर त्या देशाच्या कायद्याअंतर्गत. नाही सर, पण काही केसेस मध्ये असं होतं की दे कम टू द इंडिया लेडीज बेसिकली. आपल्या इथे जनरल न्यूट्रल लॉज नाहीये, हे मी परत एकदा सांगतोय. हे तुम्हाला माहिती, मलाही माहिती, सगळ्या बाबतीत जेवढे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती. बिकॉज इथे काही ठिकाणी एडव्हान्टेज घेतला तो वन साइडेड लॉचा, स्पेशली लेडीज करते. तर ते फाईल हिअर, दे कम हिअर, दे फाईल द डोमेस्टिक व्हायलन्स, दे फाईल द 498 अँड दे फाईल फॉर डिवोर्स ऑल्सो हिअर. चुकीचं आहे ते. नाही चुकीचं नाही चाललंय. काही ठिकाणी मी आता बघितलेलं आहे, कारण दॅट इज चुकीचं हे आपण बरोबर म्हणतोय. पण काही ठिकाणी हे केलं जाते आणि आपल्याला काही लोक ह्याला डायरेक्ट सांगतात असं असं करून डिवोर्स म्हणून दे. बरं, माझं काय म्हणणं आहे की तुमच्याकडे तशा प्रकारचं जे कंप्लेंट जे इंडिया कोर्टमध्ये केलेली आहे त्याचं जर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवलं तर मी त्याचं माझे असोसिएट उत्तर देऊ शकेल. हो, मी हा प्रश्न विचारण्याचं एक माझं बेसिक असं होतं की असोसिएट माझ्याकडे, त्यांच्याकडे हे सेम केस तशी होती. तर ते दॅट गॉट अ डायव्होर्स ऍक्च्युअली, बट त्याच्यामध्ये बरंच त्या लेडी हॅरेशिंग ऑल दिस मेल अँड दॅट इज हिज फॅमिली.
हो, तर आता त्यांनी आता कशा प्रकारचं प्लिडिंग केलंय, कोणते ग्राउंड घेतलेले आहे, कोणत्या कायद्याचा आधार घेतलेला आहे, त्या पिटिशन मध्ये मला वाचता येईल. तुम्ही ते पिटिशन पाठवून द्याल मला व्हॉट्सअपने? थँक्यू व्हेरी मच. ओके सर, आपण आज प्रश्न थांबूयात. यानंतर मी आपले सहकारी आहेत ऍडव्होकेट रेणुका पाठक यांना विनंती करतो की आजच्या लेक्चर बद्दल सरांचं आभार प्रदर्शन करावं. रेणुका मॅडम. नमस्कार. हॅलो, ऐकू येते सर्वांना? हॅलो. हो. हा, नमस्कार. आजचं जे आपल्या सरांचं जे लेक्चर होतं ऍडव्होकेट NV हुड सरांचं, ते एकदम सगळ्यात सुंदर होतं. त्यांनी खरं तर सुरुवात पण खूप सुंदर केली. त्यांनी सुरुवातच आपल्याला जर पहिलेपासून जर लेक्चर अटेंड केलं असेल तर ज्ञानेश्वरी मधला अध्याय 6वा आणि ओवी 14वी इथून त्यांनी आपल्याला सगळी माहिती सांगितलेली आहे. सुरुवात त्यांनी अशी केली. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी बरीच माहिती दिली. म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट केव्हापासून सुरू झालाय, जवळपास 100 वर्षापासून असं त्यांचं म्हणणं आहे की डिवोर्स तेव्हा आपल्याला 100 वर्षापासून मिळालेला. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला पूर्ण देशांची म्हणजे जवळपास व्हॅटिकन सिटी, फिलिपाईन्स, आदिवासी जातीमधील विवाह, त्यांच्यानंतर डिवोर्स कसा होतात, भूतान, चायना, पाकिस्तान, युरोप, इंग्लंड, कोलंबिया इतक्या सगळ्या वेगवेगळ्या देशांची आणि तिथल्या विवाह कायदा आणि डिवोर्स कायदा कसा असतो त्याच्याबद्दल आपल्याला खूप चांगली माहिती मिळालेली आहे. त्याच्यामध्ये मी सरांचे खूपच आभारी आहे. मी जन अदालतच्या वतीने सगळ्यांचे खूप आभार मानते आणि अशीच आम्हाला तुम्ही माहिती देत राहा. आणि महत्वाचं म्हणजे मला तुमचं हे पण ऐकून खूप छान वाटलं की 1993 मध्ये तुम्ही जे पुस्तक लिहिलं आहे क्रुएल्टी अगेन्स्ट हजबंड आणि 2023 मध्ये हे तुमचं जे पुस्तक आहे ते आम्ही नक्कीच वाचू सर. आम्हाला अजून माहिती मिळेल. अशीच माहिती आम्हाला तुम्ही असेच देत राहा सर. एवढं बोलून मी आभार मानते. सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आजचं लेक्चर संपलं असं मी जाहीर करतो. आपण कॉल सोडायला हरकत